रूममध्ये शांत पिवळी लाईट अजूनही हलकीच. वाणी बेडजवळ उभी, हात अजूनही थरथरत. तिच्या ओठांवर त्या क्षणाची ऊब अजूनही होती. ती हळूच बेडवर बसते, मन पूर्ण भरलेलं. दरवाजा हलकी उघडतो, रुद्र बाहेर येतो. वाणी हळूच, आज खूप वेगळं वाटतंय. रुद्र तिच्याकडे पाहतो, हळू चालत तिच्या समोर येतो. तो बेडवर तिच्या शेजारी बसतो. रुद्र मऊ आवाजात, कारण आज तू मला दूर ढकललं नाहीस. वाणी हलकंसं हसते, डोळे खाली करते. रूममध्ये अंधार होता, खिडकीतून चांदणं येत होतं. रुद्र लाईट ऑफ करतो, रूम अंधारात जातो. फक्त चांदणं खिडकीतून आत. दोघं बेडवर जवळ. वाणी शांत, डोळे मिटत. गुड नाईट रुद्र. रुद्र तिच्याकडे पाहतो, हळूच. रुद्र, गुड नाईट वाणी. वाणी झोपलेली, डोकं रुद्रच्या खांद्यावर. रुद्र जागा, तिच्याकडे शांतपणे पाहत. अचानक फोन व्हायब्रेट होतो. जियांचा मेसेज येतो. सर, बाहेर हलचल आहे. रुद्रचा चेहरा बदलतो. तो हलकेच वाणीचं डोकं उशीवर ठेवतो आणि उठतो. वाणी अर्धवट झोपेत. रुद्र. रुद्र हळूच, झोप, मी इथेच आहे. तो खिडकीजवळ उभा राहतो, पडदा हलकासा बाजूला करतो. बाहेर अंधार आणि दूर एक सावली हलताना दिसते. रुद्रच्या डोळ्यांत थंड राग. रुद्र हळूच फोनवर, जियान पकडा त्याला. बेडवर वाणी झोपलेली, अनभिज्ञ. खिडकीजवळ रुद्र उभा, बॉस मोडमध्ये. खेळ सुरू झाला होता. थोड्या वेळात रुद्रचा फोन परत व्हायब्रेट होतो. स्क्रीनवर जियान कॉलिंगचा. रुद्रचा चेहरा बदलतो. तो हळूच कॉल उचलतो. वाणीला डिस्टर्ब न करता रुद्र हळूच, जियान फोनवर तणावात. सर, तो माणूस सापडला नाही, पण काहीतरी चुकीचं आहे. आपल्यावर नजर ठेवली जाते, कन्फर्म. रुद्रचे डोळे कठोर होतात. तो उठतो, खिडकीकडे चालतो. रुद्र थंड आवाजात, सिक्युरिटी डबल करा आणि उद्यापासून गेम सुरू करा. जियान, येस सर. कॉल कट होतो. रुद्र काही सेकंद शांत उभा. त्याच्या चेहऱ्यावर बॉस परत जागा झाला होता. असेच 2 दिवस शांत संत गेले. घरात सगळं नेहमीसारखं, पण तरीही काहीतरी बदललेलं होतं. रुद्र जास्त बोलत नव्हता. काम, कॉल्स, मीटिंग्स आणि मध्ये मध्ये शांत नजर. वाणी त्याच्याकडे पाहत राहायची, पण काही विचारायची नाही. त्यांच्या लग्नाला आज 5 महिने पूर्ण झाले होते. आजही ते एकमेकांपासून दूर होते. त्यांच्यात पती पत्नीसारखे काहीच नव्हते, पण त्यांच्यात एक प्रकारची बॉन्डिंग होती, जी त्यांना जोडून ठेवत होती. एक छोटासा सुंदर प्रवास, प्रेमाने भरलेला. सकाळी 8 वाजता जिमचा दरवाजा उघडण्याचा हलका आवाज येतो. रुद्र आत येतो. ब्लॅक टी शर्ट पूर्ण ओला, श्वास अजून थोडा जड, केसांवर घामाचे थेंब. चेहरा शांत, पण डोळ्यात खोल थकवा. तो शूज काढतो, घड्याळ टेबलवर ठेवतो आणि 1 सेकंद थांबतो, जणू मनात काहीतरी दाबलेलं. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा अलगद उघडतो. वाणी बाहेर येते, केस अजून ओले, हलकासा सुगंध, हातात टॉवेल. चेहरा फ्रेश, शांत, सुंदर. ती केस पुसत चालत येते आणि अचानक तिची नजर रुद्रवर थांबते. दोघांत डोळे भेटतात. एक क्षण पूर्ण शांत, पण आज काहीतरी वेगळं होतं. नेहमीसारखा हलका स्मित हास्य नाही, नेहमीचा गुड मॉर्निंग नाही, फक्त एक शांत दूर नजर. रुद्र तिला 1 सेकंद पाहतो आणि नजर लगेच वळवतो. तो काहीच बोलत नाही. वाणी तिथेच थांबते, तिच्या मनात हलकी अस्वस्थता. वाणी मनात, आज रुद्र इतकं शांत का आहे? ती त्याच्याकडे पुन्हा पाहते, पण रुद्र आता खिडकीजवळ पाहत उभा होता. चेहरा कठोर नाही, पण जड. वाणीच्या मनात क्षणभर शंका येते, पण लगेच ती स्वतःला समजावते. वाणी मनात, कदाचित कामाचा ताण असेल. ती हलकंसं स्मित हास्य करते आणि काही न बोलता हळूच खाली जाते. आज रुद्रचा वाढदिवस होता, पण घरात कोणालाही विशेष काही वाटत नव्हतं, कारण रुद्रने कधीच आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. न केक, न सेलिब्रेशन, न शुभेच्छा. कारण याच दिवशी त्याची आई गेली होती. तो दिवस त्याच्यासाठी हॅप्पी नव्हता. तो एक जखम होती, एक आठवण जी विसरता येत नव्हती. रूममध्ये रुद्र अजूनही खिडकीजवळ उभा. बाहेर सकाळचा सूर्य, पण त्याच्या मनात अंधार. त्याचे हात मुठीत घट्ट आवळलेले, डोळ्यांत वेदना, शांत वेदना. तो हळूच डोळे बंद करतो. जणू कोणीतरी आठवलं. एक आवाज, एक चेहरा, आई.
त्याच्या ओठांवर शब्द आले नाहीत, फक्त शांत वेदना. आणि ही गोष्ट वाणीला अजून माहीत नव्हती. वाणी हळूच खाली आली. किचनमध्ये हलका गॅसचा आवाज, चहाचा सुगंध, घर शांत, जणू सगळे शब्द हरवलेले. ती प्लेट्स लावते, नाश्ता तयार करते, मन मात्र अजून वर रुद्रकडेच. तेवढ्यात रुद्रचे डॅड टेबलजवळ येऊन बसतात. वाणी हलकंसं स्मित हास्य करत, गुड मॉर्निंग डॅड. डॅड हलकी मान हलवतात, पण आज तेही खूप शांत. नेहमीसारखा हलका विनोद नाही, न विचारपूस, फक्त जड शांतता. वाणी नाश्ता सर्व करते, पण तिच्या मनात आता भीतीसारखं काहीतरी. आधी रुद्र, आता डॅड. आज नक्की काय होते? तिला काहीतरी बिचकल्यासारखं वाटत होतं. ती काही क्षण थांबते, मग धैर्य करून हळूच विचारते, वाणी हळूच, डॅड सगळं ठीक आहे ना? आज तुम्ही दोघी खूप शांत आहात. डॅड काही सेकंद काही बोलत नाहीत. त्यांची नजर खाली, हात हलके थरथरत. मग ते हळू आवाजात बोलायला लागतात, डॅड, वाणी आज रुद्रचा वाढदिवस आहे. वाणी हलकंसं असते, मग तर चांगला दिवस आहे ना? डॅडची नजर अचानक बदलते, त्यांच्या डोळ्यात जुनी वेदना. डॅड हळू आणि जड आवाजात, नाही बेटा, आजच्याच दिवशी रुद्रची आई आम्हाला सोडून गेली. क्षणभर वेळ थांबतो. वाणीच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू नाहीसं होतं. डोळ्यांत धक्का आणि हलकं दुःख. ओह. तिच्या मनात रुद्रच्या सकाळचा चेहरा, ती शांतता, ती वेदना, आता सगळं समजलं होतं. वाणीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती लगेच स्वतःला सावरते. ते हलकं डॅडचा हात पकडते. वाणी मऊ आवाजात, डॅड, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, पण आपण तीच वेदना धरून ठेवली तर आपण पुढे कसं जाणार? डॅड तिच्याकडे पाहतात. तिच्या शब्दांत ऊब होता, आधार होता. डॅड. वाणी, आजच्या दिवशी रुद्र खूप अपसेट असतो. तो कोणाशीच बोलत नाही, एकटाच राहतो, स्वतःमध्ये हरवलेला. वाणी काही सेकंद शांत, मग तिच्या चेहऱ्यावर ठाम शांतता. वाणी हळूच पण ठाम, डॅड, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना? डॅडच्या डोळ्यात हलकी आशा चमकते. वर रुद्र अजूनही एकटा, आणि खाली कोणीतरी त्याच्यासाठी उभं राहिलेलं होतं. कसा जाईल रुद्रचा वाढदिवस? साजरा होईल का त्याच्यात अजून काहीतरी गोंधळ होईल? कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.